खाते तर काय काय तू इकडे लाडू खाते कुरकुरे भात खाते शाबू खाते बघून मोकळं केलं इकडं भाजी भाकर चटणी ताकन काय पाणी मीठ लागत तुला काय काय खायला लागते काय आणि पुन्हा बोंबलायचं माझं वाट बिघडलं दवाखान्याची भरती करायची इकडे काय झाडाला काय नोटा बेटा लागते काय का असं का सतवते जरा नीट राहा की परपंच करायला शिक की जरा शिकवलंय का नाही आईनं का वळा बेळा लावलंय का नाही नीट खावा जरा कशाला एवढं खायला शिल्लक कशाला ठेवायचं एवढं मग हिशोबात करायचं मी हिशोबात करायचं मग ती पार्टी करायला मग खायचं होती मग मला आले तुझं काम होतं नाही विचारायचं तुला जेवायचं खायचं होतं कशाला चपाती खाल्ली तुला जेवायचं आहे का कोण किती खाणार आहे कोण तू किती करणार आहे असं विचारायचं तुझं काम आपण विचारून चपात्या करायला शहरातलं खेळातलं काय बिघडते का मग तुला मग काय करायचं मग दवाखान्याची भरती करायला काय रिकाम आहे मी हा नीट जरा राहावं नीट मग ती खात नाही हा त्यांची माप काढायला लागली तुला ती द्यायला लागली तू द्यायला लागली त्यांना मग कशाला बोलताय शिवराय ही करते काय मग खायला लागले तरी कुरू 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 करताय उगाच अगं पण जरा व्यवस्थित खावं व्यवस्थित राहावं आणि शिळं खाऊ नये हिशोबात करावं आणि दवाखान्याचे आपले अपदा होते आपल्या संग दुसऱ्याचे अपदा होते पैसा जातोय दवाखान्यात मग कशाला बोंबलते माझं वजन वाढायला लागले वजन वाढायला लागले मग वजन वाढतं भाकरीनं मग कशाला होतं तू रोजच खाते का मग हिशोबात कर की मग कशाला हिशोबात केलं तरी मी बोलणं खायला लागतंय कमी पडलं तरी मी बोलणं आम्हाला खायला लागतंय वरनं अजून तुमचं टोमणं आणि पुन्हा बोलत जातं आमच्या आईकडे आमच्या आईच्या उदाहरणा करता आम्हाला होता ते होता आमच्या आईला बी होता आमच्यातच अगं मला वळा लावलं नाही गालीकीला असं केलं तसं सोन्यासारखं आणतोय गहू लेख तुमची वाटोळच करते हिच करते मला सांग तू काय खाते इकडे चटणी आहे शिळी भाकर आहे भगून मोकळं केलंय ती तिकडं पाटी रिकामी केली भगवान मोकळं केलंय असं टाकलेलं होतं लाडू किती खाल्ले त्याला माप नाही तिकडं भात हाणलाय इकडे लगीन केलं काय लाडू किती खायला ताक आहे का दूध आहे का मीठ चटणी वरण सगळं तुला जिबी चोचलं पुरवायचं तर कशाला आहे घाला राहते का पोट बिघडायने तर हा होय का आवडीनं माणूस खाते शिळी भाकर चपाती चटणी अगं किती खावं तुला लिमिट आहे का जरा जिबी चोचलं कमी पुरवी जरा मग ही एक ती शिळी भाकर कशाला खायची चटणी कशाला वरण खायची ते भात आणि ती लाडू तेवढा ती खायचं तेवढं ताक वरण पे जरा बरं वाटतं जेवायला जरा हा पण मी म्हणते तुम्ही मापा का काढायला लागलाय माझी खाऊ दे ना खाते मी अगं खाते तू मला मान्य आहे तुझं मग तुम्ही खा जावा शिळं मी ताजं वरण उद्यापासून खाते मला आवडत नाही तुला माहिती आहे मला आवडत नाही तुला माहिती ना तू हिशोबानं मग म्हणायचं तू अरे तू किती खातो रे विचारायचं पोरांना कशाला एवढं वाचून लावत बसते हा अव कमी जास्त लेकर खात असते ती कमी पडल्यावर पुन्हा कालवा होतो एखादं शिल्लक राहिलं म्हणून काय बिघडायला लागलं काय मग करताना मागाधरणं करताय उगाच तुला सांगू किती समजून बोलू किती मग तुला अगं इथं रुपया मिळत नाही तर जरा गावाला जाते इचकून मग औषध आणलंय ते अव ना पडायचं तर मी वाटू करते का तरी कालवा करताय मग मला हेच म्हणायचं आहे का दवाखान्याची भरती कवा टाकून दिलेलं बघितलं कवा भाजी इटली फेकून दिलेली बघितलं इटली तर आम्ही भाकर करून खाते पण आणायचं कवा वाटू केलं नाही माहिती का कालवा करताय तुला माझ्या आईने बी कधी हिटूक लावला नव्हता मी बी कधी हिटूक लावला नाही मी टाकून देत ना मंत्र हिटूक लावत नाही ना चिकाटीला कसं करायचं आमच्या बापाने शिकवलंय आम्हाला ती आईकडे मला म्हणते की नवरा असा करतोय नवरा तसा बोलतोय मग मी जाते काय आयुष्यात कधी तुला बोललोय का मी कशी मग ती फोन करते ती मग बरी आहे का माझी लेख हा आज जरा गपगपच आहे हा आज काय जीवाला काय स्वप्न पडते का त्यांना पण त्यांना कळत नसतं जीवाला आले आवाज बदलल्यावर कळतोय माणसाला मग जीवाला धाड आली काय तुला मर्यादा गोळा आला का तुला हा काय झालं तुला माणसाच्या मग गारवा आहे सर्दी आला असेल मग तू कशाला सांगितलं मग मला असं झालं तसं झालं मग आई बाबा सांगायला कोणाला मग सांगायचं प्रत्येकाला येतच असं दुखणं आहेच की मग आई बाप आहे तर मी सांगणार तुम्हाला काय म्हणायचं म्हणा मग तुला सांभाळत नाही त्यांचा तुम्हाला कसं आठवण येते आई बापाची तुम्हाला आई बाप नाही तर तुम्हाला लगे आठवण येते आम्ही सांगतो कोणाला असं आम्ही सांगतो कोणाला असं हा सांगतो कोणाला तुम्ही सांगा आम्हाला तुला सांगून उपयोग आम्हालाच बघायचं ना सगळं म्हणून तुझी काळजी करतोय मी सारखं कुरू 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 सारखं बायोने करताय अगं खा ग तू पाठीनं काय ती पाठी मोकळी केली की तुला काय म्हणलो का मी तिच्या आबूजी त्याला लिमिट असतं का खायचं जरा बसल तेवढंच खाय तेवढं खाते बघा उगो कालवा कोणा सांगतो मला तुम्हाला काय करायचं करा जाऊ जाऊ पाठीला शाबू ओतून घेतला काय मग खाल्लं तर खाल्लं म्हणायचं का मग मी कुणाला लागते खाल्लं तर खाल्लं कुणाला भे का माझं मला कुणाला 5 टाइम खा दिवसात ना
पण एक एक खा द्राक्ष सगळं बिक्षीचं एवढं 12 नाही बत्तर मला. खाऊ नको तू 12 बत्तर मला खाऊ पचतंय नको. माझ्या आतडीला पचतंय. काय पचतंय बिरडून गेले असते आतड्या पण असले असतील आज पोटात सगळं मिक्स करून करून करून. ती मिक्सर वणी सारखं जाते पाक बारीक होऊन. तुम्ही नका सांगू मला काय खायचं काय नाही. मी तुमच्या बघते का पण ताटात काय काय खाता तुम्ही काय नाही. वरनं अजून जारचं पाणी लागतंय साधं गिळत नाही. डबा पालथा घालताय की. बोरचं गिळत नाही पाणी अजून संपलं वरचं गेलं की गिळत नाही, जार मी सर्दी होती म्हणून हा. पिती. सर्दी सगळीच होते. पेताय मी पेत नाही एकटी सगळीच पेताय. अगं काय करते मजा लावली अगं तू. मी कशाला लावती तुम्हीच लावा लागला. बघतो मी कवा धरून अगं बघी किती आयटम आहेत चटणी भाजी, चटणी तर खाल्ली पुलाव का भाजी. सोन्याचा घास तर खाल्ला नाही तुमचा. अगं कोण खात सगळं दुनिया हीच खात असते का मग हीच सोनं खाते? सोनं कोण खात नसतं. मग हीच खाते ना का वजून तर मागितलं नाही तुम्हाला मी करून. अगं आपण मग लग्नात गेले लाडू बी हिशी दुरी खाल्लेला का लागला कालवा करायला उगं. मग लग्नात गेले तू का असं मग खात नाही तिथं पुसून तिथं उष्ट पाष्ट ठेवून येतेस ग. कवा ठेवले तुम्ही कवा बघितलं माझ्या लग्न तुमचं ध्यान सगळं काय माझ्याकडेच होतं काय. निहाळत असतो मी कोण कसं करतंय कोण कसं करतंय. होय का? हा घरी म्हणले कसं खाता ग पाक शिळ पाक तिथं पत्राला लगेच उठून चला चला असं खेकळात उठतात तिथं लोकांचं फुकाट खायला मिळतं ना तिथं. इथं दमान खात माणूस घरी असले व तिथं लग्नात बायका लगे उठते त्या मग ती आपण बसा येतं एकट्याला. मग घ्यायचं कमी मग तिथं पण पोटाला मागायचं लागेल तेवढं खाते मग माणूस. शिल्लक काय ठेवतात हिथं हिथं खात असतील ते तुम्ही खायला. म्हणजे तुमची गरज काय मला लागला भांडायला तुम्ही हा मला हीच म्हणायचं होतं ग. काहीच म्हणायचं होतं. तुमची गरजच काय सांगा की मला भांडायची लग्नाचं का काढायला लागला तुम्ही उरकून. तिथलं चालला विषय ना. मला मग तुला एकच म्हणायचं तू मग नाही काय मी तुमचं सकाळला बघते उगं करू 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 करता खाता ना. खावा म्हणा का सांगायला तर फेकून दे का सांगते ताट तुम्हाला. मग फेकून दिलं मग ते अन्नाचा वाटलं होत नाही मग. आणि मग तास झालं तुम्ही बोलताय मला. मग तुला काय कशा झालं बाय मग? बोलताय सांगा बरं मला. कशाला झालं रडायला मग कशा बाय रडायला लागली. हा तेवढंच खाते भरल्या ताटावर रडायला लागली तू आणि लक्ष्मी तुम्ही मेमन तुम्ही बोलता तेव्हा लक्ष्मी मेमन नो मी काय शिळ टाकलं सांगा मला. हा का फेकून दिलं का अंड्याचं वाटून केलं काय केली तू? अगं पण मी तुझीच काळजी करतोय अगं काय माझी काळजी करू नका मी मरत नाही. अगं तुझ्यासाठी जीवासाठी मला लई तळतळ आहे तुझी ग. होय लय तळतळ म्हणून बोलता काय तडा 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 माणसाला किती बोलावं तिथं काय वळण आहे का नाही. तुझ्याशिवाय हाय तर कोण मला सांगी. मग आम्हालाच कोण नाही वर. हा आम्हालाच कोण नाही तुम्हाला आहे ती मग सगळी. मग आता कसं करते बस कर की मग आता कापड देऊ आपण डोळं पुसायला. हा डोळ्यातून लय पाणी आलं माझ्या बाईच्या. गप रडलो गप रड खरं रडायला लागली. अगं रडू नको भरल्या ताटवर असं रडू नको बाय ग. हा सगळं बघ बघ गप गप गप. अगं मी तर का तुझ्यासाठी जीवासाठीच बोलतोय. मी काय माझ्या जीवासाठी बोलतोय सांग बरं. काय नाही का माझ्या जीवाची काळजी करा नाही कोणाची मरू तर मेली तर. मरतय कशाला लय आयुष्य माझं आयुष्य तुला घे नका, नका. वाटतं. तुमच्या आधी मी जाऊ, मरू द्या. माझे 10-12 वर्ष तुला घे. काय नाही का मला माझं मला दिलं देवा तेवढं बाद झालं. तुमचं असलं बोलणं खास तर काय नाही लागायच्या अजून तू गोड लागणं मला. त्यात साखर टाक मग जरा खावा तुम्हीच अजून परत साखर घेतली म्हणायला काय.